धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी बँकांना कर्जवसुली थांबवली। याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आणलेली स्थगिती तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान आणि मदतीची रक्कम ही त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकांनी नोटिसा पाठवल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती। या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला। 27 शेतकऱ्यांना साम टीव्हीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील संजितपूर गावातील जवळपास 27 शेतकऱ्यांना बँकेने अशा पद्धतीने जे आहे ती पीक कर्ज वसुलीच्या नोटीस दिलेल्या आहेत। सोयाबीन गेलं, काय कुठला आधार कसला जर नाही तर कशाने भरायचे पैसे भरणं शक्य नाही। पुन्हा नोटीसला बघून शिने आम्ही घाबरून गेला होता। ही नोटीस आली तेव्हा काय जप्ती बिप्ती करतेत का काय करतेत का काय म्हणशील। किती कर्ज आहे तुमचं? कर्ज माझे 1 लाख रुपये आहे। काय नाही, काय मागणी, कर्जमाफी झाली पाहिजे, मला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, काही जगायसारखं साधनच काय राहिलेलं नाही शेतात, तर जगायचं कशानं। आता मॅनेजर म्हणते की नोटीस जुन्या आहेत। हो ठीक, जुन्या आहेत, पण नोटीस आत्ता पोहोचल्यात ना। आणि ज्या दिवशी तुम्ही नोटीस काढल्यात त्या दिवशी पण अतिवृष्टी झालेली आहे। ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी मधल्या ह्या नोटीस आहेत त्या। ह्याच्यामध्ये काहीच नाही, किंवा त्यांनी आदेश दिलेत किंवा पीक कर्ज रिन्यू करा म्हणून, म्हणजे ही पूर्ण अमाऊंट भरा आणि नवीन पीक कर्ज उचला। आता सध्या शेतकऱ्यापाशी 1 रुपया नाही की भरण्यासाठी, कारण सोयाबीन तर पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय द्या की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा। 0% सोयाबीन आहे। किती पूर्ण गेलंय? 17,000 रुपये कर्ज आहे। हो, पण आता भरायची म्हणजे सोयाबीनवर कर्ज उचललो, त्यामुळे सोयाबीन तर आता सध्या नाही आणि दुसराही कुठला स्रोत नाही पैशाचा। फक्त येते ती आश्वासन देते देऊ आम्ही, काय रुपयाची मदत नाही कुठली। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, संजितपूर, कळंब, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।